समजे बाहेर यावा. बाहेर निघा. अरे ऐकू येतं का तुम्हाला? बाहेर या. काय झालं? तुम्ही सगळे इथे कसे काय? आम्ही ऐकलंय की तुमची विधवा मुलगी लिहिण्या वाचण्याचा विचार करते. विधवेनं भजन कीर्तन करून आपलं आयुष्य काढायचं असतं, शालेय शिक्षण घेऊन नाही. अरे हे लिहिणं वाचणं जादू टोना हाई. तुम्ही समजासनी बघितलं ना त्या भीमरावला लिहिण्या वाचण्याच्या 4 अक्षराचं ज्ञान काय झालं या. आमासनी नडाय बघतोय. आणि आज नाही तर उद्या तुझी पोरगी या शिक्षण घेण्याच्या जादू टोण्यानं प्रभावित होईल आणि मग आपली परंपरा मानायला नकार देईल आणि याचा लय वाईट परिणाम होईल समजा समाजावर. लोक आपल्या रीतिरिवाजाचा विरोध करायला लागतील, विशेष करून बायका आणि समध्या पोरी. आणि या विरोधाचा परिणाम कोण भोगल? परिणाम? माझं म्हणणं तर ऐका भावांनो, ते पुस्तक मी जाळून टाकले. हो हो हो, मी जाळून टाकलंय. आणि तुम्ही नका काळजी करू, ती नाही वाचणार यापुढे पुस्तक. अरे नाही नाही, ती खोटं बोलतीये. झडती घ्या तुम्ही, पुस्तक मिळून जाईल. शेठजी, मी आज जाऊन आत बघतोय. अरे नाही, अशी कशी झडती घेऊ शकता तुम्ही? धर्माच्या रक्षणासाठी आहे हे. झडती तर घेतलीच जाणार. जाऊ द्या याला. मी माझं पुस्तक नाही देणार. नाही देणार म्हणजे नाही देणार. नाही, मी नाही देणार. ते पुस्तक. आई, तू सांग ना. ऐका ना राव, मी नाही देणार असं पुस्तक. कसं नाही देणार? मी आम्ही बघतोय. सोड. माझं पुस्तक. काका माझं पुस्तक. काका नका घेऊ माझं पुस्तक. काका माझं पुस्तक द्या. हे बघा पुस्तक, लपून ठेवलं होतं हिनं. हे पुस्तक कुठून आणलंस? कुठून आणलंस हे पुस्तक? माझ्या जवळ आधीपासून होते. असं मग ठीक आहे, आपण असं म्हणूया तुझ्याकडे हे पुस्तक पहिलेपासून आहे. कुठून तरी आणलं असशील ना, कुणीतरी देऊन गेला असेल ना. तुझ्या बापाला कधीच पुस्तक विकत घेताना पाहिलं नाही. भावांनो, मला समजा ठाव आहे. आणि हे पुस्तक ही अस्पृश्यता कोण फैलवतय, हिला पुस्तक कोणी आणून दिलंय हे समज या भीमरावचं काम आहे. भीमरावाने नाही दिलं पुस्तक, माझ्याकडे आधीपासून होतं. आई सांग ना यांना, सांग की माझ्याकडे आधीपासून होतं. हो हो, आधीपासून होतं, कधीतरीच वाचायची ही. हे घ्या शेठजी. हे बघ, तुम्ही दोघंही बघा. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बघा.
भीमराव लिहिलंय या पुस्तकावर. भीमरावने हिला हे पुस्तक दिलं आणि या मायलेकी आपल्याशी खोटं बोलतायत. खोट्याची आणि विधवा धर्माच्या विरुद्ध जाऊन ज्ञानाच्या नावाखाली पुस्तकाच्या माध्यमातून मनोरंजनाचा मार्ग शोधल्याची शिक्षा मिळायलाच हवी हिला. काय भावांनो? वय वय शिक्षा मिळायला पाहिजे. अहो पण ह्यामध्ये हिची काय चूक आहे? पुस्तक तर त्या भीमरावने दिलंय ना, तर त्याला शिक्षा द्या ना. पण पाप आहे हे. शिक्षा तर नक्कीच मिळेल. आणि ही शिक्षा भीमरावच्या समक्ष मिळेल. खूप ताई करतो ना तुला. त्याला पण कळलं पाहिजे का आमच्या समाजाच्या कुठल्याही माणसाशी संबंध ठेवण्याचा काय परिणाम होतो ते. सेठजी एकदम बरोबर बोलतात. आम्ही आता जाऊन त्या भीमरावला उचलून इथे आणतो. पण आता भीमराव शाळामंदी असेल. मला चांगलं माहिती आहे तो कुठल्या रस्त्यानं येतो ते आणि कुठल्या वेळेला येतो ते. उचला त्याला तिथनं. मग ठीक आहे, तुम्ही काही लोक इथं सेठजी सोबत थांबा आणि काही लोक माझ्या संग चला. चला भावांनो. चला. भीमरावला काहीच करू नका, शिक्षा मला द्या. भीमरावला काही करू नका, मला द्या शिक्षा. सोडा मला, सोडा. बरं आनंद, हे सांग की नवीन विद्यालयाचा अभ्यास कसा वाटतोय तुला? चांगली वाटत आहे गुरुजी, पण जेवढी भीमासनी चांगली वाटते तेवढी मला चांगली नाही वाटत. तरी बी शिकतो हाय, म्हणजे उद्या लोकांनी असं नको बोलाया की जगासनी शिक्षणाचा उपदेश देणारा भीम त्याचा भावच अनाडी हाय. काय झालं? या प्रकारे मार्ग अडवायचा अर्थ काय? आम्ही या भीमरावला घ्यायला आलोय. ए भीमराव, चाल की आमच्या संग. चाल. कुठे घेऊन जात आहेत याला? मी असताना तुम्ही याला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. लय झालंय. याला आम्ही घेऊन तर जाणारच. बघतो तुम्ही कसे अडवता ते. काय भावांनो? हा. ओ मास्तर, तुम्हाला काय वाटतं? एका गुरुचं कर्तव्य फक्त आपल्या शिष्याला ज्ञान देणं नसतं, तर त्याची सुरक्षा करणं देखील असतं. मी सांगितलं ना, मी असताना तुम्ही भीमरावला घेऊन जाऊ शकत नाही. नाही घेऊन जाऊ शकत तुम्ही, समजले? अजबच आहे तुम्ही गुरुजी. बरं ठीक आहे. आर पर भीमराव, तू त्या विधवा माधवीला पुस्तक देऊन जे पाप केलंयस ना, त्याची शिक्षा बिचारी ती माधवी भोगल, आणि ते बी एकटी. तू तर लय तिला ताय ताय बोलत असतोस. वार भावा आणि वार भावा बहिणीचं प्रेम. आता तू बघच आम्ही तिच्या संग काय करतो ते. थांबा. भीम, जर म्या सोबत आलो तर माधवी ताईला काय नाही होणार ना? भीमराव, बोलण्याचा अर्थ समजायचा प्रयत्न कर. हे लोक भावनांचा आधार घेऊन तुला इथून घेऊन जात आहेत. गुरुजी, भावा बहिणीचं नातं आहे. आता भाऊक नाही होणार तर कवा होणार? ताई अडचणीत आहे, मला जावं लागल. तुम्ही चला. भीम, मी आई बाबासनी सांगतो. सोडा माझ्या ताईला, सोडून द्या. कसं सोडावं हिला? अरे तू दिलेलं पुस्तक वाचूनच तर ती आपल्या मृत झालेल्या नवऱ्याच्या दुःखाला विसरलीये, ज्यामुळे तिच्या विधवा धर्माचा अपमान झाला आहे. त्याची शिक्षा तर तिला मिळणारच ना. नवऱ्याच्या मृत्यूच्या दुःखाला विसरणं चुकीचं आहे, तर या चुकीचं कारण म्या आहे.
कारण ताईला ते पुस्तक मॅच दिलं होतं ना. ती माझ्याकडनं चूक झाली आहे. माझ्या संग बोला आणि मलाच शिक्षा द्या. तुम्ही ताईला सोडून द्या. कसं सोडून देऊ? शिक्षा तर मिळेलच, तुला पण आणि या विधवा मुलीला पण. कारण की याच्यानंतर तू आमच्यामध्ये आडकाठी आणणार नाहीस. आणि या विधवेला बघणारं हे सगळं जग, या जगाला पण कळेल आमच्या परंपरेच्या मध्ये जो कोणी येईल त्याचा परिणाम काय होईल ते. पण म्यात दिलेलं पुस्तक ताईनं वाचलं आणि थोड्या वेळासाठी ती आपलं दुःख विसरली, तर यामध्ये काय चुकलं? असं काय झालं का समध्यांची मान्यता आणि परंपरेच्या विरुद्ध गोष्ट गेली? तर माझं ऐक, विद्वांचं शिकणं हा अधर्म असतो. आणि मग ती तुझं म्हणजे एका अस्पृश्य मुलाने दिलेलं पुस्तक वाचत असून स्वतःचं मनोरंजन करत होती, हसत होती ती. आणि एका विधवेचं शिकणं, मनोरंजन करणं, हसणं हे पाप असतं, पाप. विधवेने कधीही आपलं दुःख विसरायला नकोय आणि जीवनाच्या अंतापर्यंत आपल्या दुःखाला लक्षात ठेवून दुःखीच राहायला पाहिजे. कारण हा विधाताने दिलेला दंड आहे आणि हिला या दंडाचं पालन करायलाच हवंय. कारण हाच विधवेचा धर्म आहे आणि हेच आमच्या धर्मशास्त्रात लिहिले गेले. तुम्ही सारखं सारखं धर्माची गोष्ट पुस्तकाचा संबंध देऊन करता. समजा शास्त्र बोलतात, शास्त्रामध्ये हे लिहिलं आहे, ते लिहिलं आहे आणि हेच शास्त्र एका विधवेलाच वाचण्यापासून थांबवतो. वाचन धर्म कसा झाला ही गोष्ट तुम्हीच मला समजवा. अरे हट! ही गोष्ट तुला समजणार नाही भीमराव. ही शास्त्र अस्पृश्य माणसांच्या वाचण्यासाठी नाही बनले आहेत भीमराव. ही दिव्य भाषेत लिहिलेली शास्त्र आहेत. यांना वाचायची अनुमती फक्त आम्हाला आहे, तुम्हाला नाही. पंडितजी एकदम बरोबर बोलतात. काय भावांनो, होय, एकदम बरोबर बरोबर बोलतात पंडितजी. ही धर्मशास्त्र आहेत ज्यांची पाने वाचण्यासाठी एका विशेष कुळात आणि एका विशेष जातीत जन्म घ्यावा लागतो. कोणताही अस्पृश्य माणूस हे नाही वाचू शकत आणि विधवा देखील नाही. खरं तर तुम्हा सगळ्यांना त्या प्रत्येक माणसाची भीती वाटते जो वाचायला लिहायला सुरुवात करतो. कारण शिक्षित माणूस तुमच्या मान्यतांना घेऊन, तुमच्या परंपरांना घेऊन, इतकंच नाही तर तुमच्या पुस्तकांना घेऊन प्रश्न करतो, ज्याने तुमच्या ढोंगाचं गुपित उघडेल आणि मग सत्ता आणि समाजातून तुमचं वर्चस्व संपवून जाईल. आणि ज्या पुस्तकांच्या आधारावर तुम्ही लोकांना घाबरवून अरेरवी करता, नाही वाटत तुम्हाला की इतरांनीही शिकावं, कारण तो शिकून तुम्हा लोकांच्या मनमानीवर चाप लावून टाकेल. मी अभ्यास करून मोठी झाल्यावर तुम्हा लोकांना काहीच नाही बोलणार, कोणताच प्रश्न नाही विचारणार. ऐकलंय की अभ्यास केल्यानंतर काहीतरी काम मिळून जातं. मी पण काहीतरी काम करेन. मला नाही वाटत की मी माझ्या आई बाबांवर ओझं म्हणून राहावं. हे ओझं नाहीये, हा नियतीचा दंड आहे आणि तुझ्या आई बापाचे दुर्भाग्य आहे. हे समाजाचं दायित्व आहे की या दंडाचं काटेकोरपणे पालन करून घेतलं पाहिजे. नियतीच्या विधानाला बदललं जाऊ शकत नाही आणि ते बदलायचा विचार देखील करू नका. पाप आहे हे. ज्या अभ्यासाच्या बळावर तुला याच्यात बदल घडवून आणायचा आहे तो अभ्यास अपशकून आहे. हे समाजाच्या कल्याण आणि शांतीच्या विरुद्ध एक षडयंत्र आहे. तुमच्या या धर्माच्या पुस्तकासनी म्या नाही वाचू शकत, पण काहीतरी उपाय असेल जो मला बी माहित पडेल का त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलं आहे. तुम्ही एक काम करा, ते पुस्तक तुम्ही गुरुजीसनी देऊन टाका. ते वाचून आम्हासनी ऐकवतील. हो, हे सुद्धा ठीक राहील. लोकांच्या शंका तर दूर होतील.
आणि समजासनी माहित बी पडेल का तुम्ही जे सांगताय ते मनानं नाही सांगत आहेत, ते खरंच कुठेतरी लिहिलं आहे. मला सुद्धा ऐकायचंय की हे सगळं कुठे लिहिलंय, जे मला संपूर्ण आयुष्य भोगायचंय. बस हाच दिवस बाकी राहिला होता का? आणि आज हा सगळा समाज आपल्या शांततेवर लाजला असेल. आता ही दोन मुलं हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या धर्म परंपरांवर प्रश्न उपस्थित करतायत. अरे तुम्ही लोक विसरलात का? आपल्या धर्मग्रंथाचा एक शब्द जरी अस्पृश्य लोकांच्या कानावर पडायचा तर त्याच्या कानात शिस विरघळून टाकलं जायचं. अरे या सगळ्यांची उत्तरं तर मी देऊ शकतो, पण मला वाटतं की ही उत्तरं तुम्ही द्यावी. तुम्ही दोघांनी आमच्या धर्मग्रंथावर आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. या दोघांनी सर्वात कठीण शिक्षा मिळाली पाहिजे. याच्यानंतर कोणाची हिंमत नको व्हाया का आमच्या धर्मग्रंथावर आणि आमच्या व्यवस्थेवर कुणी प्रश्न कराय नको. काय भावांनो? म्या मंगेशच्या बोलण्यानं सहमत आहे. या दोघांनी जर बरोबर उत्तर द्यायचं आहे तर ह्यासनी वाईटातनं वाईट दंड दिला पाहिजे. आता भीमरावाच्या घरातलीही लोक आलेली आहेत आणि हे सगळे जेव्हा एकत्र येतात, भीमरावाचा आम्हाला केस देखील वाकडा करता येत नाही. पण आज कमीत कमी माधवीला तर शिक्षा अवश्य देऊ, म्हणजे भीमरावला सुद्धा आमची ताकद आणि आपली लायकी कळून येईल. या विधवेची जीभ खूप चालते. या जिभेने तिने पुस्तक वाचलंय आणि या जिभेनेही आम्हाला प्रश्न विचारत आहे. हिच्या तोंडात जळता निखारा ठेवण्यात यावा. हा अगदी बरोबर दंड आहे. काय भावांनो? आणि हे सगळं या भीमरावाच्या समोर होऊ दे, म्हणजे याला सुद्धा कळू दे की याच्या एका चुकीमुळे याच्या ताईला केवढी मोठी शिक्षा भोगावी लागत आहे. आणि आयुष्यभर हा पश्चाताप करत राहिला पाहिजे आणि मग पुन्हा कुठल्या उच्चवर्णीय लोकांबरोबर नातं जोडायची हिंमत करणार नाही. पंडितजीने अगदी बरोबर दंड दिलाय आणि या दंडाचं समर्थन आम्ही सगळे करतो. काय भावांनो? नाही नाही, तुम्ही लोक असं नाही करू शकत. भीमा, हे रामजी, थांबव आपल्या मुलाला, नाहीतर याच्या तोंडात सुद्धा जळता निखारा टाकून देईन. नाही नाही आई, सोड मला. गप्प बस. हे बघा, जाऊ द्या ना. भीमा आजच्या नंतर माधवीला नाही भेटणार. ही तुमच्या समाजातली मुलगी आहे, तुमच्या जातीची मुलगी आहे. माफ करून टाका ना तिला. हा, आजपासून मी माधवी ताईला नाही भेटणार. तुम्ही माधवी ताईला काय नका करू. पण हिने जो अपराध केला आहे त्याचा पश्चाताप तर करावाच लागेल ना. जा, जळता निखारा घेऊन या. वय वय चल रे. अहो काय करताय तुम्ही? तुम्ही काहीतरी बोला ना.